नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तूर हे तसं 5 ते 6 महिन्यांचं पीक. त्यामुळे पूर्ण पावसाळा पिकाला कधी कमी पाऊस तर कधी जास्त पावसाला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे कधी कधी तुरीच्या उत्पादनात 50% घट पाहायला मिळते. त्यामुळे धारवाडच्या कृषी विज्ञान विद्यापीठानं तूर लागवडीची नवीन पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमुळे केवळ हवामान बदलांवर मात होत नाही, तर उत्पादनातही 30% वाढ मिळते. पण काय आहे ही धारवाड पद्धत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धारवाड पद्धतीत तुरीची बीज प्रक्रिया, रोप तयार करणं, त्याची पुनर्लागवड करणं आणि शेंडा खुटणं अशा टप्प्यांचा समावेश होतो. एक एक करून हे टप्पे आपण समजून घेऊयात. पहिली आहे बीज प्रक्रिया. तुरीच्या प्रति किलो बियाणाला 2 ग्रॅम कार्बेंडाझिम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी 4 ग्रॅम हे बुरशीनाशक लावायचे आणि त्यानंतर नत्राचं स्थिरीकरण वाढवण्यासाठी रायझोबियम आणि पीएसबी हे दोन्ही जैविक खतं प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति एकर शेतात पसरवावं किंवा 25 ग्रॅम प्रति किलो बियाणाला लावावं. बीज प्रक्रियेनंतर बियाणांची रोपं तयार करायची. आता नेहमी आपल्याकडे बियाणं लावतात, मग इथेच रोपं का? याचं कारण म्हणजे रोपाच्या सुरुवातीच्या म्हणजेच 30 ते 45 दिवसांमध्ये त्याच्यावर हवामान बदलांचा ताण येणार नाही आणि त्याची रोगप्रतिकारक क्षमताही वाढेल. मग कधी करायची रोपवाटिका? लागवडीच्या 30 ते 45 दिवस आधी रोपवाटिकेसाठी पेरणी करायची आहे, म्हणजेच मे महिन्याच्या आधी किंवा जूनच्या सुरुवातीला. यासाठी 6 बाय 4 इंच किंवा 5 बाय 3 इंचाच्या काळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये माती, शेणखत आणि वाळू समप्रमाणात मिसळून घ्यायचंय आणि त्यानंतर 2 सेंटीमीटर खोलीवर बी पेरायचे. पेरल्यानंतर दररोज रोपांना झारीच्या मदतीने पाणी घालायचंय. रोपं 30 ते 35 दिवसांची झाली म्हणजे जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला जमिनीत ओलावा असल्यावर रोपांची पुनर्लागवड करायची. पुनर्लागवडीचं अंतर 4 बाय 3 फूट किंवा 5 बाय 3 फूट ठेवायचंय. यामुळे रोपाला त्याच्या फांद्या पूर्णपणे पसरवता येतात. रोप लावण्यासाठी 6 इंच खोलीचा खड्डा खणून त्यात मूठभर गांडूळ खत आणि चिमूटभर कार्बोफ्युरिन ग्रॅन्युअल टाकायचे आणि मग रोप लावायचे. पण हे रोप लावताना पॉलीबॅग काळजीपूर्वक ब्लेडने कापून घ्यायची आणि मातीचा गोळा फुटू द्यायचा नाहीये. रोप खड्ड्यात ठेवून बाजूने माती घट्ट करायची आणि रोप लावल्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे हलकं पाणी द्यायचे, जेणेकरून रोप तग धरतील. यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे शेंडे खुडण्याचा. शेंडे खुडल्याने पिकाची उभी वाढ थांबते आणि त्याला जास्त फांद्या फुटतात. त्याला झुडपासारखा आकार येतो आणि शेंगांची सुद्धा जास्त लागण होते. मग हा शेंडा केव्हा आणि कसा खुडायचा ते आता पाहूयात. पिकाची पुनर्लागवड झाल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी मुख्य खोडाच्या वरच्या 3 ते 5 सेंटीमीटर अंतरावरून शेंडा खुडायचा आणि त्याच्याही 20 ते 25 दिवसांनी नवीन वाढलेल्या बाजूच्या फांद्यांच्या टोकांना खुडून घ्यायचंय. यामुळे एका झाडाला 1500 ते 2000 पेक्षा जास्त शेंगा लागतात, ज्या पारंपरिक पद्धतीत केवळ 200 ते 300 लागतात. त्यामुळे एकूणच उत्पादनात 30% वाढ मिळते. पारंपरिक पद्धतीमध्ये आणि धारवाड पद्धतीमध्ये हा सर्वात मोठा फरक असतो आणि हाच उत्पादन वाढीमध्ये जास्त फायदेशीर राहतो. यासोबत आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं तुरीसाठी ठिबक सिंचन वापरलं तर पिकाच्या वाढीसाठी फायदेशीर राहतं. याशिवाय तुरीसोबत सोयाबीन, उडीद किंवा बाजरीचं आंतरपीकही घेता येतं. यासाठी एकास 4 हे प्रमाण वापरायचंय आणि खताच्या बाबतीत पाहायचं झालं तर हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश वापरायचंय. पण ते एकाच वेळेस न टाकता विभगून टाकायचंय. ही माहिती कृषी विद्या विभाग, दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव येथील सहाय्यक प्राध्यापक KH शिरगापुरे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि यंदा तुम्ही तुरीचं कोणतं वाण लावणार आहात आणि त्यासाठी ही धारवाड पद्धत वापराल का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.